भारताचा T20 वर्ल्ड कपमधील स्टार खेळाडू संजू सॅमसन बॅन होणार का? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. संजूने ईडन गार्डनवर झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 50 बॉलमध्ये 97 धावा करून भारताला विजय मिळवून दिला आणि यानंतर त्याने सेलिब्रेशन केले आणि हे सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संजूच्या या ॲक्शनमुळे ICCच्या कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन झालं आहे असं काही जण म्हणत आहेत आणि त्यामुळे तो बॅन होऊ शकतो अशा चर्चांना उधाण आले. वेस्ट इंडिज विरुद्ध 196 धावांचा पाठलाग करताना शेवटचा चौकार मारल्यावर संजूने पहिले आपले हेल्मेट बाजूला टाकलं, नंतर गुडघे टेकले, त्यानंतर त्याने इस्लामिक पद्धतीने हात वर करून आणि नंतर दुसऱ्यांदा ख्रिश्चन पद्धतीने क्रॉस चिन्ह तयार करून आणि त्यानंतर तिसऱ्यांदा हात जोडून देवाचे आभार मानले. ICCच्या दृष्टीने संजूने केलेले धार्मिक हावभाव हे बॅन होण्याचे कारण ठरू शकत नाही, पण त्याने जे हेल्मेट फेकले हे त्याचे बॅन होण्याचे कारण ठरू शकते. ICC कोड ऑफ कंडक्ट 2.2 नुसार क्रिकेट उपकरणांचा दुरुपयोग जसे की बॅट, हेल्मेट हा लेव्हल 1चा गुन्हा आहे, ज्यात सामान्यतः 50% मॅच फी दंड किंवा 1-2 डिमेरिट्स पॉईंट्स मिळू शकतात. पण यामुळे बंदी ही दुर्मिळ आहे. स्कॉटलंडच्या जॉर्ज मन्सीला हेल्मेट फेकल्याबद्दल 1 डिमेरिट पॉईंट मिळालेला आहे. एखादा प्लेअर तेव्हाच बॅन होऊ शकतो जेव्हा रेफरी लेव्हल 1चा गुन्हा लेव्हल 2वर ढकलतात किंवा एखादा प्लेअर 24 महिन्यांच्या कालावधीमध्ये 4 डिमेरिट पॉईंट्स मिळवतो. धार्मिक भावना दुखावणाऱ्या किंवा एका धर्माचा अपमान करणाऱ्या हावभावांना ICC लेव्हल 3 किंवा लेव्हल 4चा गुन्हा मानतं आणि अशामध्ये बॅन होणं शक्य असतं. पण संजूने जे हावभाव केलेले आहेत ते अशाही कोणत्या प्रकारात मोडत नाहीत, त्यामुळे संजू बॅन होणार या गोष्टीत काही तथ्यच नाही. सध्या संजू टीम इंडियासोबत मुंबई येथे पोहोचला आहे आणि प्रॅक्टिस सेशन देखील चालू आहेत. 5 तारखेला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलमध्ये संजूचा समावेश होणार हे आता जवळजवळ पक्कच झालं आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, भारताला सपोर्ट करत असाल तर आम्हाला देखील फॉलो करा. धन्यवाद.